नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत चणा डाळ आणि दोडक्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। खूपच चविष्ट अशी भाजी आपण आज बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी चणा डाळ ही 2 ते 3 तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेली होती आणि हे दोडकं जे आहे ते सुद्धा मी सोलून आणि कट करून घेतलेलं आहे। तर त्यानंतर इथे मी कढईमध्ये टाकणार आहे तेल। तुम्हाला तेल ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथे टाकलेले आहे मी मोहरी, त्यानंतर टाकणार आहे जिरं, हिंग, तर त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा। कांदा जो आहे तो उभ्या आकाराने मी कापलेला आहे। त्यानंतर सोबतच मी त्यामध्ये टाकणार आहे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या। तर इथे चांगलं असं तेलामध्ये कांदा शिजून घ्यायचा आहे। तर इथे काय आहे की मी जे पण कडधान्याची जे पण भाजी बनवते ते मी कढईमध्ये किंवा टोपामध्ये शिजवत असते, कारण इथे डीमार्टचं कडधान्य असल्यामुळे ते लवकर असं शिजलं जातं। तर त्यामुळे मी कुकरला वगैरे असं काही लावत नाही। कडधान्य टोपामध्ये शिजवलेलं चांगलं असतं, त्यामुळे मी सर्व भाज्या ज्या असतात त्या टोपामध्ये किंवा कढईमध्येच बनवत असते। अगदी 10 ते 15 मिनिटात शिजल्या जातात भाज्या। कडधान्य जे असतात ते 10 ते 15 मिनिटात सहज शिजले जातात। तर इथे कांदा शिजून झाल्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पाने जी आहेत ते अशी तोडून घेतलेली आहेत, कट करून घेतलेली आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण भाजीमध्ये मिक्स होईल। त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत आणि चांगले तेलामध्ये परतवून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपण भिजवलेली चणा डाळ आणि दोडका सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे आपण हे सर्व मिक्स एकजीव करून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी टाकून घेणार आहे पाणी। तर इथे तुम्ही मसाल्याचा कलर जो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता। तर भाजी तर आपली इथे खूपच चविष्ट अशी बनणार आहे। तर इथे भाजीला जे आहे चांगली उकळी आलेली आहे। त्यानंतर इथे आपली 10 मिनिटानंतर डाळसुद्धा चांगली अशी शिजलेली आहे। तर इथे आपली भाजी जी आहे तयार झालेली आहे। तर त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी जी आहे ती परफेक्ट अशी शिजलेली आहे, चणा डाळ जे आहे। तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकून घेणार आहोत। सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे। तर कडधान्यामध्ये या सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर खूपच छान अशी चव येते। तर इथे आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे। त्यानंतर वरून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर इथे भाजी तुम्ही पाहू शकता किती छान झाली आहे आणि चवीला तर अप्रतिम अशी ही चणा डाळ दोडक्याची भाजी। तर तुम्ही सुद्धा बनवून पहा। तर इथे आपण आता ही भाजी जी आहे ती काढून घेणार आहोत। तर इथे भाजी आपली काढून झालेली आहे। वरून पुन्हा एकदा कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली भाजी जी आहे चणा डाळ आणि दोडक्याची ती इथे रेडी झालेली आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती चमचमीत अशी ही भाजी झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्या घरी भाजी एकदा बनवून बघा, खूप छान लागते। बाय बाय।